हिंगोली शहरालगतच्या बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत पप्पू चव्हाण मित्रमंडळाच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। माऊलीनगर, रामकृष्णनगरसह विविध भागातील प्रत्येक घराला 2 झाडांचं मोफत वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे ही झाडं 2 वर्ष जतन करून संगोपन करणाऱ्या नागरिकांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याची घोषणा ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती देखील पप्पू चव्हाण यांनी दिली आहे। या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। वाढतं तापमान, घटणारे हरित क्षेत्र आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशानं बाळसोंड ग्रामपंचायत हद्दीत पप्पू चव्हाण मित्रमंडळानं हा उपक्रम हाती घेतलाय। मित्रमंडळाच्या सदस्यांनी माऊलीनगर, रामकृष्णनगर तसंच इतर परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्येकी 2 झाडांचं वाटप केलं। केवळ झाडं वाटून न थांबता ती पुढील 2 वर्ष जपणाऱ्या आणि संगोपन करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याची योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होत असून झाडे लावण्याबरोबरच त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी देखील वाढणार आहे। त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचं नागरिकांकडून तसंच परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे। 7 वर्षापासून बळसोंड ग्रामपंचायतमध्ये मी काम करत आहे। मागच्या या 7 वर्षामध्ये दर वर्षाला मी जवळपास 5000 झाडे वाटत असतो। हे 2 वर्ष खंड पडलेला आहे, म्हणून मी स्वतः घरोघरी जाऊन प्रत्येकाला 2 झाडं देत आहे। आणि या मागचा उद्देश म्हणजे या परिसरामध्ये जवळपास 12 ते 13 हजार या ठिकाणी प्लॉट आहेत आणि या ठिकाणी जवळपास 30 ते 40 हजार लोक या ठिकाणी राहतात। आणि या मागच्या 7 वर्षापासून मी जवळपास 25 ते 30 हजार झाडं या ठिकाणी वाटप केलेले आहेत। आणि आता तुम्ही या परिसरामध्ये पाहिलं असेल की प्रत्येकाच्या घरासमोर झाडं आहेत, रोडलाही झाडं आहेत, कारण की झाडं आपल्याला फळ देते, फूल देते, ऑक्सिजन देते आणि या झाडापासून घराला स्वच्छता राहते। म्हणून या मागचा उद्देश आहे की या झाडाच्या मागच्या या नागरिकांना हे आरोग्य चांगलं राहावं आणि या परिसरामध्ये स्वच्छता राहावी आणि लोकांचंही आरोग्य चांगलं राहावं, म्हणून मी प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन हे झाड देत आहे। आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये मी जे कामं केलेत, या घराच्या प्रत्येकाची स्वच्छता असेल, या प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ योजना असेल, की मागच्या 2 वर्षाचे 3 वर्षापासून या ठिकाणी नळ योजनेचं काम चालू आहे। या 15 ते 8 दिवसामध्ये या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचण्याचं काम ही ग्रामपंचायत करणार आहे। आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत झाड लावण्याचं आम्ही संदेश देत आहेत की प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे, प्रत्येकाने 2 झाडं लावले पाहिजे, त्याचा फॉर्म भरला पाहिजे। आणि मागच्या वर्षामध्ये प्रत्येकाने घरासमोर 2 वर्षात संगोपन करायचं आहे, त्याने पुरावे द्यायचे 2 वर्षानंतर की आम्ही झाड वागवलं आहे, याचा फॉर्म भरून घेतलेला आहे। त्याची पुरावे दिल्यानंतर आम्ही त्याचं 2 वर्षाचं नळपट्टी आणि घरपट्टी हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही त्याची माफ करण्यात येणार आहे। पप्पूभाऊंनी झाडं दिली होती का आम्ही इथे लावलेले, तुम्ही बघू शकता 3-4 झाडं पलीकडून आहेत, समोरून आहेत, आता हे 2 झाडं दिले। यांचे चांगलं काम आहे पप्पूभाऊचं, सतत ते कामं करत असतात आमची आणि झाडं वगैरे देत असतात आम्हाला। आणि बाकी इतरही कामं असली तेही करतात भाऊ। त्यात पप्पूभाऊच येतील पुढच्या वेळेस बी वगैरे सगळं व्यवस्थित, कचरा गाडी वगैरे येते इकडे टाईम टू टाईम, सगळ्या गोष्टी काही काम लागलं तर भाऊ करून देतात व्यवस्थित। स्वप्नील सोनपावले, स्वयंवर मंगल कार्यालय, अकोला बायपास इथून आहे। बळसोंड ग्रामपंचायतनं जो झाडाचा वृक्षारोपणाचा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे, त्याबद्दल सगळ्यात पहिले मी ग्रामपंचायत बळसोंड चे एक आभार मानतो। आणि हा जो प्रकल्प गेलेला आहे की दारोदारी जाऊन वृक्षारोपणाचा जे हाती पप्पूभैया चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जो प्रकल्प दिलेला आहे, त्या हाताने व्यवस्थितरित्या संपन्न